Happy birthday Krishna, happy birthday Krishna, happy birthday dear Krishna, happy birthday Krishna. Yay! हे घ्या आजोबा. आपल्या पुनर्भेटीचं नक्षत्र लई जोरदार आहे बघा. अप्सरा आली बघ. अप्सरा अप्सरा अप्सरा. माझा कृष्णा असताना आता आज तुमच्याच वयाचा असता. नाही, मी नाही नेसणार साडी. फुगे घ्या, फुगे फुगे फुगे. साहेब, हो साहेब, फुगे घ्या की. नको. तुमच्यासाठी नाही, काय तुमच्या पोरांच्यासाठी घ्या म्हणते फुगे. अरे माझी पोरं मोठे आहेत आता, फुगे खेळण्याचं वय नाही राहिलं त्याचं. नको म्हणून सांगितलं ना तुला. अहो साहेब, तुमच्या आजूबाजूची पोरं असतील, तुमच्या गल्ली बोळातली पोरं असतील, त्यांच्यासाठी तर घ्या की साहेब. असं करायला लागलाय. नाही, या शब्दाचा अर्थ कळत नाही का तुला? साहेब, मला काय बी कळत नाही, पण भूक या अर्थाचा शब्द कळतोय बघा मला. तेवढीच मदत होईल. घ्या की. अहो साहेब, भूक आहे मला, आहे मला भूक, पण मला भीक नको साहेब. त्या पैशात आहे ना, हे सगळं माझं फुगं घ्या. हा, अरे फुगे घेऊन मी काय करू त्याचं? असं नका घेऊ. बरं, असं नका घेऊ. आज तुमचा वाढदिवस आहे असं म्हणून तर घ्या ना साहेब. तुला नको म्हणून सांगितलं ना मी. कळत नाही का? चल. इकडे. हे सगळे फुगे केवढेच आहेत? आता तर म्हणला साहेब नाही येणार म्हणून, आता परत विचारता की केवढ्याचे आहेत म्हणून. हे सगळे फुगे केवढ्याचे? 200 रुपये. 200 रुपये, फक्त 200 रुपये. हे घे. खरं सांगू का साहेब, हे असे 200 रुपये हवेत उडताना मला आज कळलंय साहेब. तुझ्यासाठी 200 रुपये आहेत, पण माझ्यासाठी माझा भूतकाळ आणि त्याच्याशी निगडीत सगळ्या गोष्टी हवेत उडून गेल्यात. त्या हवेत विरघळून गेल्यात. एक गंमत सांगू का साहेब, तुमचे पैसे उडत असतील, माझी भूक उडत असेल, किंवा तुमचा भूतकाळ उडत असेल साहेब, त्यातलं मला काय बी कळत नाही. खरं सांगू साहेब, मी साधं फुगं विकायचो. फुगे विकणाऱ्या माणसाला मी विचारलं, बाबा रे, आपण श्वास भरून फुगे विकतोय, एका एका फुग्याची किंमत लाख लाख रुपये, आपलं किती नुकसान होतंय. मला हसत काय म्हटलं माहिती आहे का? अरे बाबा, तू श्वास भरून फुगं विकतोच आहे, फुगं फुटतच आहे, तुझा श्वास हवेत विरघळतोय, पण तोच श्वास तू घेतोयस, पुन्हा तोच श्वास तुला परत मिळतोय. विचार कर, आपल्या ह्याच्यामध्ये काय बी नुकसान नाही, उलटा आपल्या ह्याच्यामध्ये फायदाच आहे. कधी वाऱ्याची झुळक होऊन, कधी भेपान वारा होऊन
परत आपण श्वास घेतला ना आपल्या परत ती रक्तात येतं, ती भिनत राहतं ती. हो साहेब, हो हो, असं मनाव घेऊ नका, मी असं सहज म्हणून गेलो. धन्यवाद हा, माझे एवढे सगळे फुगे घेतल्याबद्दल. माझा भूतकाळ श्वासावाटे जाऊन रक्तात भिनला तर ते रक्त सुद्धा बदलून टाकेन मी. आणि तो आता रक्तात शिरू पाहतोय आणि ते मी होऊ देणार नाही. काहीही करून लवकरात लवकर त्यांना गावी पाठवायलाच हवं. माईला ताप झालाय नुसता. आधीच बुमलून बुमलून त्या म्हाताऱ्यानं डोक्याला नुसता वात आणलाय आणि आता हे पेन आता हे शिरात आणायला लागले. अहो मालक तुम्ही शांत व्हा बघू. अहो जसं प्रत्येक आजारावर उपाय असतात ना, तसं एक कला केंद्र नावाच्या आजारावर पण उपाय असेलच की. म्हणजे अहो काटा जर वाटत आला ना तर तो कायमचा काढून टाकायला पाहिजे. होय होय कायमचा. हा माझ्या माघारी भुसणाऱ्या तुला समज मिळणार आहे का हे? अहो मला काय बी काय म्हणताय. काय बी काय? अरे मग नरसाळ्या, दर येळेला मला पिंजऱ्यातच घालायची व्यवस्था कुठनं तुझ्या डोसक्यात येते? हा मालक तसं नाही. अरे नरसाळ्या, मला सांग, तात्यांवरच्या हल्ल्याच्या प्रकरणाचं पाणी पर माझ्या नाकात घुसलं होतं. ते निस्तरता मला नाकी नऊ झालं होतं. आणि आता पुन्हा 30 बॅद माझ्या डोसक्यात घाल म्हणजे बुच लाव आणि वरनं परत हातोडा बी टाक. अहो मालक, पण ते बेन ऐकतच नाही म्हटल्यावर आपण करणार तरी काय? अरे 100 रस्ते आहेत की त्याला. हा तुम्ही एकाच रस्त्याला चिटकून बसलाय खोटं ठोकलाय ग. आता एक काम करा, त्या बेण्याला त्याचा एक बी कार्यक्रम होऊ देऊ नका, असं काहीतरी करा. वय मालक. माईला लईच ताप दिला या शेंड फळानं. आता या शेंड्याचा शेंडाच खडतो करा ते बघ. पर्डीकर साहेब असे अचानक का निघून गेले? काय कारण घडलं असेल? नक्कीच त्यांना राग आला असणार माझा. मीच आगाऊपणा केला. त्यांना केक कापायला नाही सांगायला पाहिजे होतं. 100% माझीच चूक आहे. मी उगाच ना. तात्या, तुमची काही चूक नाहीये. तुम्ही उगाच स्वतःला दोष नका देऊ. नाही, कसं झालं, पर्डीकर साहेब त्या क्षणानंतर निघूनच गेले. एकदम काय कळायच्या आतच. त्यामुळं मला नाही, विकास असा एकदम निघून गेला, मलाही जरा विचित्र वाटलं. खरं सांगायचं तर टेन्शन आलं मला थोडं. मग मी तेच म्हणतो, म्हणजे कारण नेमकं काय ते कळलं नाही. मला जरा विचार केल्यानंतर काय कारण असू शकेल ह्याचा अंदाज आला. तात्या, तुम्हाला त्या कार्यक्रमाच्या वेळेला कळलं असेल ना की विकासला आई वडील नाहीयेत. तो अनाथ आश्रमात वाढलाय. आठवते चांगलं. मला असं वाटतं की ह्या अशा प्रसंगी बहुतेक त्याला त्याच्या आई वडिलांची आठवण येत असावी. मगाशीही असंच झालं असेल. कदाचित डोळ्यात पाणी आलं असेल आणि ते कुणाला दिसू नये म्हणून तो निघून गेला. त्यात तुमचा काही दोष नाहीये तात्या. असंच असेल. हो, आता विचार करतोय, त्या शंकरानं कोणाला त्रास होऊ नये म्हणून जहालवी स्वतःच्या कंठात साठवून ठेवलं. तसंच पर्डीकर साहेबांनी त्यांचा अनाथ पण साठवून ठेवलंय बघा. नाही ते कोणाला दाखवत नाहीत. त्याची झड सुद्धा कोणापर्यंत पोचू नये म्हणून काळजी घेतात. तो स्वभावच आहे हो त्याचा. नाही, पण पर्डीकर साहेबांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे.
अनाथपणाच्या शापातून उभं राहायचं आणि एवढं मोठं साम्राज्य उभं करायचं फार मोठी जिद्द आणि स्वप्न बघायची ताकद लागते. खरंय. मी जेव्हा जेव्हा या सगळ्याचा विचार करते ना तेव्हा मला विकासचा खूप अभिमान वाटतो. आणि आज एवढी वर्ष झाली पण अजूनही ती अभिमानाची भावना बोथट नाही झालेली. आजोबा तुमची गोळी घेण्याची वेळ झाली. मी त्यासाठीच आली आहे. त्यांना जेवणाच्या आधीची गोळी द्यायलाच आले होते मी. असं कर, तू त्यांना गोळी दे, मी जेवणाची तयारी करते. बोल. तात्या आले, या जेवायला. विसरला होतात ना तुम्ही गोळी घ्यायला? आता काय मास्तरीनबाईंनी घड्या नावाचा प्राणी जवळ बाळगलाय, त्यामुळे आम्हाला काय काळजी करायचं कारण नाही. द्या आता काय. हेच तोंड कडू करून का गोळी घेता तुम्ही? मला कळतच नाही. गोळ्या आहेत, पुरणपोळ्या नाहीत गोड वाटून घ्यायला. हे घ्या. थांबा, आधी हसा आणि मग गोळी घ्या. कळलं? घ्या. आज सुद्धा छान करूया कार्यक्रम, काय? हो. हा, आणि आणखी एक गोष्ट, करकटावरी ठेवून या झालं की लगेच कोरस सुरू करू नका. पखवाज आणि टाळ वाजू दे, मग कोरस सुरू करा. ठीक आहे? बर. चला मग करूया. चला. जय श्री. जय रे. आम्ही येतच होतो तिकडे. आता चला. नाही नाही, आजचा कार्यक्रम होऊ शकत नाही. का? आमच्या गावातली काही कोंगाळ मंडळी आहेत, त्यांचं असं म्हणणं आहे की तुमचा कार्यक्रम झाला तर आम्ही नासधूस करू. त्या परिसराचा कार्यक्रम न झालेलाच बरा दादा. नाही, कसं आहे दादा, आता चांगलं काम म्हटल्यावर असे अडथळे यायचेच. तुम्ही काही काळजी करू नका, आपण करूयात कार्यक्रम. हवं तर मी बोलतो नको त्यांच्याशी. नको दादा, नको. उगीच तुमच्या जीवाला काही बरं वाईट झालं त्या पापाचे वाटेकरी आम्हालाही नाही व्हायचं. त्या परिसा कार्यक्रम न झालेलाच बरा दादा. होय होय, नको करूया हा कार्यक्रम. अरे ही माझी उत्तारी आणि ही माझी रम्मी. एक नंबर डाव मालक, लय भारी. तुला काय झालं? अशी काय उकळी फुटली तुला? अहो मालक, खुशखबरच तशी आहे. अरे मग खुशखबर तर हायच. रमीचा पहिला डाव आपण जिंकलाय. अहो मालक, खुशखबर त्यापेक्षा मोठी आहे. त्यापेक्षा मोठी खुशखबर हा, कंची. अहो त्या निमफाटा गावातला कार्यक्रम आपल्या माणसांनी रद्द केला. काय सांगतो? होय. अहो ते पोरग पार तोंडाचं छोट करून परत गेलं. अरे वा 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 वा, काय खबर दिली असत. ए चला आता मात्र ग बसायला. एवढ्या नाही ग बसायचं. हा एकच नाही, त्याचा प्रत्येक कार्यक्रम बंद पाडायचा. अहो मालक, तुम्ही त्याची नका काळजी करू, आम्ही समजा बघतो. बरं मी काय म्हणतो, टाकायचा का डाव? अरे येड्या, टाकायचा नाही, आता मांडायचा दुसरा डाव. हे पैसे. अरे अरे अरे, सावकाश 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 सावकाश. आणि करा दुसऱ्या डावाची तयारी. त्या डावात घसवलं झालं पाहिजे. कुणाच्या नावानं? त्या शेंड्याच्या नावानं. आता शेंड्या तुझ्या नावानच बसतो बघ दुसऱ्या डावाला. तसं विकास, तुला स्वतःला जो शॉक बसायचा तो बसलाय. त्याचा सारखा सारखा विचार करून त्रास वाढेल तुझा. तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का? तात्या जरी तुझ्या समोर असले तरी त्यांनी तुझं नुकसान काहीच झालेलं नाहीये. सगळं ओके आहे. काही ओके नाहीये. ते समोर असताना आतमध्ये जो डॅमेज होतो, त्याचा आवाज होता, याचा अर्थ मी ओके असा नाहीये. बरं झालं याविषयी तूच बोलतोयस. तात्यांची किंवा त्यांची आत्ताची
मी त्यांच्या आत्ताच्या गोष्टीबद्दल बोलते हा विकास, जुन्या नाही. त्यांची आत्ताची कुठलीही गोष्ट तू उभारलेल्या साम्राज्याला त्रासदायक नाहीये, करेक्ट? मग त्यांचा काहीही त्रास नसताना तू का आतोनात तुझं डोकं भिंतीला आपटून घेतोयस? जे जसं चाललंय तसं चालू दे, जातील हे दिवस. उगाच इन्सिक्युअर होऊन त्यांना घाबरून. मी त्यांना घाबरत नाहीये, पण जी व्यक्ती आपल्या डोळ्यासमोर नको असते आणि ती समोर दिसली की ते सगळं चेहऱ्यावर उमटतं. त्यासाठी मी हा बोल. अरे विकास, कुठेस तू? का काय नाही का म्हणजे तुझा फोन आला, मला वाटलं काहीतरी अर्जंट आहे म्हणून तू विचारलंस का? नाही, अर्जंट काही नाहीये, पण एका वेगळ्या विषयावर बोलायचंय. वेगळा विषय? बोल. अरे काय झालं, तू असा तडकाफडकी निघून गेलास ना, तेव्हापासून तात्यांना असं वाटतंय की तू त्यांच्यामुळे गेलास. अगं पण तू सांगायचंस ना त्यांना काही नाही म्हणून. मी त्यांना सांगितलं विकास, पण तरीही त्यांना तसंच वाटतंय. तू एकदा बोलतोस का त्यांच्याशी? त्यांच्याशी मी काय? अरे बोल ना, काय प्रॉब्लेम आहे? अगं मी पुन्हा तोच विषय काढला तर त्यांना उगाच ऑकवर्ड व्हायचं म्हणून. विकास, तुला वाटतंय तसं नाहीये. अरे त्यांचा स्वभाव खरंच तसा नाहीये. खूप मोकळ्या स्वभावाचे आहेत ते, आणि आपण जर मनमोकळेपणाने बोललो ना त्यांच्याशी तर त्यांना ते आवडतं. तू प्लीज एकदा बोल त्यांच्याशी. विकास. ठीक आहे, मी घरी आल्यावर बोलतो त्यांच्याशी. ग्रेट, थँक्यू. चल मग ठेवू फोन. ओके बाय. तू म्हणत होतीस ना त्यांचा काही त्रास नसताना मी भिंतीला डोकं का आपटतो, त्याच सगळ्यावर गारूड केलं यांनी. रेवतीचा फोन होता. त्यांच्याशी बोलून मी माझी बाजू मांडावी असं ती म्हणत होती. पण हे सगळं का करू मी? हेच नकोय मला. लहान असताना जसे मला बोटावर नाचवायचे ना तसे माझ्या फॅमिलीला ते नाचवतात. मी निघून गेलो म्हणून वाईट वाटलं त्यांना. मी तेव्हा घर सोडून निघून गेलो तेव्हा नाही बोललो, तर आता का बोलू? मला नाही बोलायचं त्या माणसाशी. तात्या, विकास आलाय भेटायला. हो, या बर्डीकर साहेब. हो, तुमचंच घर आहे. या ना, बसा ना, बसा. तात्या, विकास सकाळबद्दल बोलायला आलाय. काय आता आणखीन काय बोलायचं? यावर बोलणं झालंय. सकाळी मी अचानक निघून गेलो. तुमचं सेलिब्रेशन चाललं होतं, पण एक महत्वाचं काम होतं. नसतो गेलं तर फार मोठं नुकसान झालं असतं, म्हणून जायला लागलं. नाही, ठीक आहे. आता तुम्ही एवढे मोठे वकील म्हटल्यावर ही धावपळ दगदग सगळं असणारच. काय बर्डीकर साहेब, माफ करा मला. तात्या, असं काय म्हणताय? नाही, बोलू दे मला. ते काय झालं, मीच विनाकारण फार भावनिक झालो. काय माझ्या मुलाची आठवण आली. जुनी जखम आहे, अचानक खपली निघाली की वेदना होणारच. मग काय असं हे तात्पुरतं उपाय सुचतात. बस अगदी तसंच झालं.
माफ करा. तुम्ही असं नका बोलू. काय मी सांगितलं ते कारण होतंच, पण अजून एक कारण होतं. तुम्ही तुमच्या मुलाचा विषय काढला आणि मला एकदम माझं बालपण आठवलं, अनाथाश्रम. तुम्हाला माहिती आहे ना मी अनाथ आहे ते. तुम्ही अनाथ नाहीये. काय मानवी रूपात तुम्हाला आई वडील नसले तरी तो वरचा असतो ना कोणीतरी. उगाच का आपण त्याला इठ्ठला मायबापा म्हणून म्हणतो. ज्यांचं कोणी नाही त्यांच्यासाठी तो असतोच. तुम्ही असं नका बोलू. तुम्ही अनाथ नाही. तुम्ही आराम करा, तुम्हाला काय लागलं तर मी आहे. तो काही प्रश्न आहे का? अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.